मित्राचे लग्न असल्याने पती पत्नी सोबत आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर दुचाकीने एरंडोला येथे मामाची भेट घेण्यासाठी मार्गस्थ झाले. मात्र या परिवारावर रस्त्यातच काळाने घाला घातला. महामार्गावर निघालेल्या खडीमुळे दुचाकी घसरली. यामुळे मागे बसलेली पत्नी व मुलगी खाली पडले. याच वेळी मागून येणाऱ्या टँकर खाली ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील कुकावला तालुका शहादा येथील गुरांचे डॉक्टर प्रतीक सुनील पाटील वय वर्ष 30, हे पत्नी पूनम पाटील वय वर्ष 24 व 1 वर्षाचा मुलगा अगस्त्य पाटील पारोळा तालुक्यातील चिखललोड येथे मित्राच्या लग्नासाठी दुचाकीने आले होते. लग्न सोहळा पार पडल्यानंतर मित्राची भेट घेऊन ते एरंडोल येथे मामाला भेटण्यासाठी मार्गस्थ झाले. दरम्यान दुपारी 3च्या सुमारास महामार्गावरील सार्वे बाबळे नाग फाट्या दरम्यान डांबरी निघून खडी उखळली असल्याने दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर पडले. यावेळी मागून येणाऱ्या टँकरचे चाक पूनम व अगस्त्य यांच्या अंगावरून गेले. यात दोघा मायलेकांची जागीच मृत्यू झाला, तर डॉक्टर प्रतीक विरुद्ध दिशेला पडल्याने ते बचावले असून जखमी झाले आहेत. खराब रस्त्यामुळे दुचाकी स्लिप झाल्याने ही दुर्दैवी घटना त्यांच्या डोळ्यादेखत झाली, त्यामुळे ते भयभीत झाले होते. जखमी व मृतांना तात्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत उशिरापर्यंत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.